श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्या आहे स्वामी पुण्यतिथी, तर उद्याचा दिवस आपल्याला कोणते कामं करायचे आहेत, कोणत्या सेवा करायच्या आहेत, त्याचबरोबर उद्याचा दिवस कसा घालवायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर लाईक, त्याचबरोबर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, श्री राजधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशी सुद्धा कमेंट तुम्ही नक्की करू शकता, ज्यामुळे मलाही कळेल की स्वामींचे भक्त किती आहेत। तर पहिली गोष्ट, उद्या आहे स्वामी पुण्यतिथी। उद्याचा दिवस सुरू होत असताना म्हणजे सकाळी ज्यावेळेस आपण उठतो, उठल्यानंतर फक्त तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे। त्याचबरोबर रात्री झोपत असताना सुद्धा श्री स्वामी समर्थ असं म्हणून झोपायचं आहे। म्हणजे आपल्याला ज्या देवाचं नामस्मरण तुम्हाला करणं होईल त्या देवाचं नामस्मरण उद्या झोपत असताना आणि उठत असताना करायची सवय आपल्याला लावायची आहे। आपल्याला असं म्हटलं जातं की सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा, तुम्ही 6 वाजता उठलं पाहिजे असं म्हणतात, पण एक गोष्ट त्याच्यामध्ये ॲड करायची ती म्हणजे आपल्याला आपल्या देवाचं नामस्मरण करून उठायचं आहे। तर तुम्ही उठल्यानंतर श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा झोपत असताना सुद्धा श्री स्वामी समर्थ म्हणा। उद्यापासून संकल्पयुक्त तुम्ही तसं करू शकता, म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्याला स्वामींचं नाव घ्यायचंच आहे। तर उद्यापासून ही सुरुवात नक्की करा। त्याचबरोबर ते झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट, खूप जणांना स्वयंपाक झाल्यानंतर आपल्या ऑफिसला जाण्यासाठी गडबड असते, तर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत हे पूर्ण वाचणं होत नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यूट्यूबमध्ये म्हणजे फोनमध्ये 1 ते 21 अध्याय फोनमध्ये लावून जर तुम्ही दिलात तरी तुमच्या घरामध्ये ते पारायण झालं असं समजू शकता। म्हणजे तुमच्या कानावर ते शब्द पडले ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। ज्यांना वाचता येत नाही त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाची सेवा म्हणजे तुम्ही फोनमध्ये लावून देऊ शकता, पण तुम्हाला वाचता येत असून सुद्धा तुम्हाला पारायण जर करणं होत नसेल, तुम्हाला सेवा करण्याची खूप इच्छा असेल, तर तुम्ही ते पारायण तुमच्या फोनमध्ये लावून देऊ शकता। मी 1 अध्याय ते 21 अध्याय एकदम म्हटलेले आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता। तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तो व्हिडिओ नक्की तुम्ही उद्या पूर्ण ऐकू शकता। हे झाल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ऑफिसला गेल्यानंतर पण एक सवय लावायची आहे की स्वामींचं नाव घ्यायचं आहे। उद्यापासून मी खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की काम करत असताना आता जी सवय आम्ही लावायला ते तुम्ही लावा असा विषय नाही आहे। आपल्यांसाठी, आपल्या घरच्यांसाठी ही सेवा करायची आहे। स्वामींचं नामस्मरण जर केलं तर आपल्या पाठीमागं स्वामी आपल्यासोबत राहणार आहेत। त्याचबरोबर त्यांनी म्हटलेलं आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। म्हणून लक्षात ठेवायचं आहे की एखादं संकट जर आलं तर त्या संकटातून आपल्याला स्वामी बाहेर काढणार आहेत। तर काम करत असताना पण स्वामींचं नाव घेऊन तुम्ही कामाला सुरुवात करू शकता। हे झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट, तुम्ही सेवा करत असताना खूप जण स्वामीचरित्राचं पारायण 1 अध्याय ते 21 अध्याय उद्या करताल, किंवा खूप जणांचं गुरुचरित्राचं पारायण तुम्ही वाचायला सुरुवात असेल, नंतर सांगता पण तुम्ही उद्या करताल, किंवा खूप जण परवा दिवशी करताल। तर एक गोष्ट महत्त्वाची आहे की ज्यांना काही सेवा करणं होत नाही त्यांनी फक्त 5 मिनिट आपली देवपूजा झाल्यानंतर फक्त 5 मिनिट स्वामींच्या म्हणजे आपलं जे देवघर आहे त्या ठिकाणी आपल्या खाली आसन घ्यायचं आहे आणि बसायचं आहे। बसल्यानंतर तुम्ही हात जोडा, किंवा आपण जसं ओम करायला जसं बसतो तसे तुम्ही तसं हात करून मांडीवर ठेवून 5 मिनिट स्वामींचं नामस्मरण करायचं आहे। जास्तीत जास्त तुम्हाला 5च मिनिट म्हणत आहे तर फक्त तुम्हाला 5 मिनिट श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हात जोडून म्हणा, किंवा ओम आपण जसं म्हणतो त्या ह्याच्यामध्ये म्हणा। तर तुम्हाला 5 मिनिट फक्त आपले स्वामी आणि आपण एवढे ह्याच्यामध्ये म्हणजे 5च मिनिटामध्ये तुम्हाला स्वामी आणि स्वतः एवढंच लक्षात ठेवायचं आणि 5 मिनिट सेवा करायची। जास्त सेवा नका करू, फक्त 5 मिनिट करा। म्हणजे खूप जण खूप सेवा करतात पण लक्ष बाहेर असेल तर त्या सेवेला काही फळ भेटत नाही। म्हणून मी सांगत आहे, उद्यापासून तुम्ही फक्त 5 मिनिट काढायचे आहेत। 5च मिनिट आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे। उद्या तर स्वामी पुण्यतिथी निमित्त तुम्ही सेवा करतालच, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्यापासून संकल्पयुक्त म्हणजे संकल्प करायचा किंवा आपल्याला व्हावं यासाठी मी सांगत आहे की 5 मिनिट दिवसातले 5 मिनिट काढायचे आणि स्वामींची सेवा करायची आहे। फक्त नामस्मरण तुम्हाला करायचं आहे। जास्तीत जास्त स्वामींचं 5 मिनिट नामस्मरण करा। बघा त्या 5 मिनिटामध्ये किती शक्ती आहे, किंवा स्वामींच्या नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे। फक्त नाव घेणं खूप महत्त्वाचं आहे, फक्त आपल्या तोंडातून ते शब्द बाहेर येणं गरजेचं आहे। तर लक्षात ठेवा, 5 मिनिट उद्या तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे। हे झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट, उद्या तुम्हाला काहीही करून
आता आपल्याला अक्कलकोटला जाता येत नाही, अक्कलकोटमध्ये समाधी मठमध्ये जाऊन पाया पडणं होत नाही, दर्शन घेणं होत नाही, उद्या म्हणजे आपली अडचण असेल तर मी तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला जमलं तर तुम्ही अक्कलकोटला नक्की जावा. उद्या तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला कळेल की भाविक भक्त स्वामींच्या दर्शनासाठी किती आलेले असतील. पण आपल्या अडचणीमुळे आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, तर तुम्हाला घरातून आपण ज्या ठिकाणी राहतो तिथून जवळ जे स्वामी केंद्र आहे, स्वामींचा मठ आहे, त्या ठिकाणी तुम्हाला नक्की जायचं आहे. त्या ठिकाणी एक नारळ खडी साखर घेऊन जायचं आहे. नारळ खडी साखर स्वामी केंद्रामध्ये ठेवायची आहे आणि म्हणजे उद्या तुम्हाला काही करून केंद्रामध्ये नक्की जायचं आहे. तुम्ही म्हणताल आमच्या गावामध्ये किंवा आमच्या इथं जवळपास स्वामी केंद्रच नाहीये, तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात गेलात तरी चालेल. दत्त महाराजांचं स्वरूप हे स्वामी समर्थ महाराजांचं आहे, म्हणून मी सांगत आहे तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात पण गेलात तर काहीतरी घेऊन म्हणजे एक नारळ खडीसाखर घेऊन जाऊ शकता. त्या ठिकाणी तुम्ही नामस्मरण स्वामींचे करू शकता. फक्त 5 मिनिट आपल्याला त्या ठिकाणी जाऊन बसायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर दर्शन करायचं, त्या ठिकाणी बसायचं आणि तुम्ही मठात गेलात, स्वामींच्या मठात गेलात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात गेलात तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तारक मंत्र नक्की म्हणायचं आहे. तारक मंत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्ती करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञेविन काळ नाही त्याला, परलोकी ही ना भीती तयाला, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. अशा रीतीने तुम्हाला तारक मंत्र संपूर्ण म्हणायचं आहे. तुम्हाला 1 वेळा म्हणलात तरी चालेल, 11 वेळा म्हणलात तर अतिउत्तम गोष्ट आहे. तर तुम्हाला मठामध्ये गेल्यानंतर तारक मंत्र नक्की म्हणायचं. बसून म्हणा, उभारून म्हणा, स्वामींना मुजरा करा, दत्त महाराजांना सुद्धा तुम्ही मुजरा करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी तुम्ही मुजरा करायलात तर आपल्या साईडला म्हणजे आपल्या उजव्या साईडला ते आहेत समजून, तुम्हाला उजव्या साईडला आपल्या स्वामी आहेत, दत्त महाराज आहेत असं समजून तुम्हाला मुजरा करायचा. मुजरा हा समोरासमोर कधीच करायचा नाही. आता दत्त महाराजांची मूर्ती असेल, स्वामींची मूर्ती असेल, त्यांच्या समोर कधीच तुम्हाला मी सांगते मुजरा करायचा नाही किंवा दर्शन घ्यायचं नाही. कधीही तुम्हाला एका साईडला, तुम्ही डाव्या साईडला व्हा किंवा उजव्या साईडला व्हा, पण समोरासमोर कधीच आपल्याला मुजरा करायचा नाही किंवा दर्शन घ्यायचं. मी ज्यावेळेस आज गुरुचरित्राचं वाचन करत होते त्याच्यामध्ये एका अध्यायात असं सांगितलं होतं की पूजा कशी केली पाहिजे. तर त्याच्यामध्ये सांगितलं आहे, ज्यावेळेस तुम्ही देवाचं दर्शन करता किंवा घरामध्ये तुम्ही पूजा मांडणी झाल्यानंतर ज्यावेळेस स्वामींना मुजरा करता त्यावेळेस समोरासमोर कधीच देवाला नमस्कार करायचा नसतो. कधीही उजव्या साईडला व्हायचं किंवा डाव्या साईडला, अशा रीतीने तुम्हाला नमस्कार करायचा असतो. जी गोष्ट आज गुरुचरित्रामध्ये झाली ते गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. त्याच्याचबरोबर स्त्रीनं कोणत्या गोष्टीचे म्हणजे स्त्रीनं कसं वागलं पाहिजे ते सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलं आहे. त्याचबरोबर म्हणजे एखाद्याशी कसं बोलायचं ते सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलं आहे. तर खूप छान गुरुचरित्रामधून आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तर उद्या तुम्हाला मुजरा करत असताना एका साईडला होऊन म्हणजे समोरासमोर कधीच तुम्ही दर्शन स्वामींचं घेत जाऊ नका, हे मी सांगू इच्छिते. ते झाल्यानंतर तुम्ही कळालं की तुम्हाला मठात पण जायचं आहे. ते झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट, उद्याचा दिवस आपल्यासाठी म्हणजे स्वामींचा आहे, पण आपल्याला तो साजरा करायचा आहे. तर उद्या तुम्हाला तुमच्याकडून काहीतरी दान झालं पाहिजे. तुम्हाला पैसे दान करू शकता, पिवळ्या रंगाचं काय असेल ते दान करू शकता. त्याचबरोबर लक्षात ठेवा, केळी असेल, पेढा असेल, काही तुम्हाला जे जमेल ते तुम्ही उद्या दान करू शकता. म्हणजे असं नाही आहे की आपल्याला किलोभर घेऊन जायचं आहे किंवा 2 किलो घेऊन जायचं आहे. जेवढं तुमच्याच्यानं असेल, पावशेर असेल, तुम्हाला 1/2 किलो घेऊन जायचं असेल 1/2 किलो घेऊन जावा. तुमच्या आर्थिक परिस्थिती, जी पैशाची अडचण असेल त्याच्या हिशोबाने तुम्हाला 5 रुपये दान करणं होऊ जात. म्हणजे तुम्हाला एक सांगण्याचा माझा हे उद्देश आहे की तुम्हाला जेवढं तुमच्याच्यानं दान करणं होईल तेवढं तुम्ही उद्या दान करायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, असं म्हटलं जातं उद्या जर तुमच्या दारामध्ये कोण आला तर त्याला जशा तसं पाठवू नका, जे मागितलं आहे त्याच्यातून काहीतरी द्या. अशा रीतीने उद्याचा दिवस साजरा करायचा आहे. आणि आपल्या घरामध्ये आता खूप जण काय करतात, रोजच्या रोज आरती करतात. आणि ज्यांना आरती रोजच्या रोज तुम्ही करत नसाल तर उद्या स्वामी पुण्यतिथीच्या निमित्त तुम्हाला आपल्या जे गणपतीची आरती घेणं, स्वामींची आरती, दत्त महाराजांची आरती, जे पारायणात बसले ते तर आरती घेतच असतील, पण जे पारायणाला नाहीत बसले त्यांनी आरती उद्या घ्यायची आहे किंवा स्वामींची का होईना उद्या तुम्हाला आरती करायची आहे. अशा रीतीने उद्याचा दिवस घालवायचा आहे. ते झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला घरामध्ये सुद्धा आपल्या देवघरामध्ये म्हणजे आपल्या स्वामी घरामध्ये जे फोटो आहे त्या फोटोला एक हार घालायचा आहे. तुम्ही फुलाचा हार घालू शकता,
एक लक्षात ठेवा, जो फुलाचा हार पहिला आहे तो काढून टाकायचा, नवीन घालायचा. तुम्ही केंद्रामध्ये जात असाल तर तुम्ही एखादा हार, फुलाचा हार घेऊन जाऊ शकता. पिवळ्या रंगाची फुलं आपल्या स्वामींना खूप आवडतात, तर पिवळ्या रंगाचं घेऊन जाऊ शकता. आणि तुम्हाला एक सांगते, तुम्हीही स्वतः उद्या पिवळ्या रंगाची साडी घालणं किंवा कपडे उद्या घालू शकता. तर अशा रीतीने तुम्हाला उद्याचा दिवस घालायचा आहे. जे गुरुचरित्राचं पारायण करतात त्यांना तर माहिती की आपल्याला कुंकू हे लावावंच लागतं. तर एक लक्षात ठेवा, उद्या तुम्ही कुंकू हळदी आपल्या कपाळी असणं गरजेचं आहे. अशा रीतीने उद्याचा दिवस घालवायचा आहे. आणि तुम्हाला मी आणखी सांगते, तुम्हाला जर एखादं ग्रंथाचं पारायण जर उद्यापासून करायचं असेल, स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथाचं 108 पारायण जर तुम्हाला करायचे असते तर उद्या संकल्प करून तुम्ही 108 पारायणाला सुरुवात करू शकता. माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.